दीपाली संजय फडके, गाडीचा नंबर 6785. यांनी पासिंग करण्यासाठी पासिंगला नंबर देत नाहीत, माझ्यात नंबर नाही आमच्याकडे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा गाडी? आणि 2700 रुपये मागतात. कशाचे 2700 रुपये ते मागतात? नंबर दिसना म्हणून, गाडीच्या सीटच्या मागचा नंबर असतो ना, हा. तो दिसना. ते म्हणतात 2700 रुपये भरा, नाहीतर गाडी विका. मी गाडी कशी विकणार? माझं तुमची मागणी काय? हा, मागणी काय तुमची अधिकृत? आमचं पासिंग करून भेटावं, बाकी काय नाही तुमची मागणी. आम्हाला पासिंग करून भेटावं. आम्ही इन्शुरन्स भरलाय, सगळं भरलंय. किती दिवस हेल्पट घालताय आरटीओ? आज 15 दिवस झाले. ते कागद आणल्याशिवाय आम्ही काय कंप्लेंट घेऊ शकत नाही. तुम्हाला न्याय इथूनच हवा आहे का? इथूनच हा, इथूनच नाही पाहिजे आम्हाला. जोपर्यंत नाही भेटेल तोपर्यंत तुम्ही उठणार नाही? नाही उठणार आम्ही. जीव गेला तरी चालेल, आम्ही उठणार नाही. कारण आम्हाला लय त्रास झालाय. आम्ही अन्न खाल्लं नाही सकाळपासून. विश्माने RPI सातारा कार्याध्यक्ष. या ज्या ताई आहेत त्या गेल्या 15 दिवसापासून RTO कार्यालयामध्ये हेल्पाडे घालत आहेत. मी आज त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला सविस्तर माहिती सांगितली. गाडी ही महिंद्रा शोरूममधून घेतलेली आहे आणि गाडी घेतल्यानंतर त्याची SLD जे असतो स्पीड लिमिट कंट्रोल, ते नंबर फक्त ॲड केला नाही. त्यांची आज गाडी घेऊन 2 वर्ष झाले. 2 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या गाडीचा नंबर ॲड केला नाही या महिंद्रा शोरूमवाल्यांनी. आता सगळ्या गोष्टी बघितल्या तर काय होतं, ज्यावेळी एकूण ती गाडी पासिंग होती तेव्हा ते RTOला पैसे दिले जातात, तेव्हा तो त्याचं काम करत असतो. हे शोरूमनं करणं गरजेचं होतं की SLD अप्रूव्ह करायचं किंवा RTOला पैसे दिलेत म्हणल्यावर त्यांनी अप्रूव्ह करायचं. ह्या बिचारी 2 मुली घेऊन सकाळ धरणं इथं बिन आनापानाची फिरत्या. RTO अधिकारी सांगतो त्यांच्याकडे जावा, त्यांच्याकडे या, ते मागते 2700 रुपये. आता ह्या महिलेकडे जर पैसेच नसतील तर तिनं का आत्महत्या करायची का? म्हणजे ही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी बसले तिथं. सातारा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा होता, पण आता गेंड्याच्या अधिकाऱ्यांना यांची दया माया काय राहिली नाही. यांना फक्त पैसे देईल त्याचं काम करायचं. आज तुम्ही RTO कार्यालयात बघितलं असतं तर खाजगी एजंट भरपूर आहेत, आत ऑफिसमध्ये बसून सुद्धा काम करत असतात. त्यांना जो पैसे देईल त्याचं पहिलं काम करणे. जो पैसे देत नाही त्याला काहीतरी कारण सांगायचं, हाकलून द्यायचं. ही RTO ऑफिसची रणनीती आहे. वाघोली साहेब तर बेपत्ता आहे, तो असून आणि नसल्यासारखा आहे ते ऑफिसला. त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की सातारा जिल्ह्याला सक्षम अधिकारी द्यावा आणि गोरगरिबांच्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह व्हाव्या. ह्या महिंद्रा शोरूमनं जर आज नाही करून दिलं यांचं SLDचं अप्रूव्हल तर 100% तुम्हाला सांगतो ह्या महिला उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. त्याला जबाबदार असेल तर RTO. कारण ह्यांचे कसं होतं, RTOना काय घेणं नाही. संध्याकाळ झाली 6 वाजले की पैसे मिळायला सुरुवात होते. लोड गाडींचे हप्ते असतील, इथं जे TO HP होते ते प्रत्येक पाठीमागं जे सही करेल त्याला पैसे मिळत जातात. त्यामुळे ह्यांना कोणाचं काही घेणं देणं पडलं नाही. ह्यांना फक्त काय लागतं माहिती आहे का, नोटा देईल त्याचं काम करायचं. जो नोटा देत नाही त्याचं काम करायचं नाही. त्या महिला आज तुम्ही बघताय ना, लहान मुलं घेऊन बसले इथं. लज्जास्पद आहे आपल्यासाठी, पण बाकीच्या अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही. याची मला हसू येते की सातारा शहरामध्ये आमदार आहेत, पालकमंत्री शंभूराज देसाईंनी लक्ष घालावं. RTO ऑफिसमधला हा पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे, तो तात्काळ थांबावा. गोरगरीब सामान्य जनतेला न्याय द्यावा, एवढीच मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.